नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। ग्रामसेवक पदभरतीसाठी आपण जर तयारी करत असाल तर तांत्रिक घटक म्हणजे तांत्रिक विषयाचे प्रश्न कुठून करायचे जे की आपल्याला IBPS च्या लेवल नुसार असतील तर ते करण्यासाठी आपण ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवू शकता। आपल्याला जर प्रश्नांची क्वालिटी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर आपल्याला दररोज सायंकाळी 6 वाजता आपल्या चॅनलवर जवळपास 20 ते 25 प्रश्न इन डिटेल मध्ये आपण समजून घेणार आहोत। चला मग सुरू करूया तांत्रिक विषयावरील प्रश्न। यामध्ये आपण कृषी घटक बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, क्रॅकिंग इन टोमॅटोज। क्रॅकिंग इन टोमॅटोज इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विच न्यूट्रिएंट। म्हणजे टोमॅटो मध्ये जी क्रॅकिंग होते ती कोणत्या न्यूट्रिएंटच्या डिफिशियन्सी मुळे होते तर आपल्याला माहिती आहे का? तर ऑप्शन दिलेले आहेत, नायट्रोजन आहे, बोरॉन आहे, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे। या 4 ऑप्शन पैकी आपल्याला कुठले ऑप्शन बरोबर वाटते? क्रॅकिंग म्हटलं, क्रॅकिंग म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे अशी बाहेर निघणे, क्रॅक पडणे। त्यामध्ये आपण जमिनीमध्ये मातीमध्ये बघितले असेल उन्हाळ्यामध्ये क्रॅक्स पडतात, तर हे कशामुळे होते? तर याचे उत्तर आहे, करेक्ट ऑप्शन आहे बोरॉन। बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे क्रॅकिंग मोस्टली अकर होते। पुढचा प्रश्न बघूया, याचं उत्तर आहे करेक्ट ऑप्शन बी बोरॉन। पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन इन पुसा डॉर्फ व्हरायटी। पुसा डॉर्फ ही पपयाची व्हरायटी आहे, यामधलं रिप्रोडक्शन कशा प्रकारचं आहे? तर त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, मोनोशियस आहे, डायोशियस आहे, हर्मॅफ्रोडाइट आहे की पॉलिगॅमस आहे। काय आहे याचं करेक्ट ऑप्शन? सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन इन पुसा डॉर्फ। जी पुसा डॉर्फ म्हणजे ही छोटी लहान उंचीने कमी असणारी पपयाची व्हरायटी आहे, तर हिच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते मोनोशियस आहे, डायोशियस आहे की हर्मॅफ्रोडाइट आहे की पॉलिगॅमस आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डायोशियस। पुढचा प्रश्न बघूया, विच डिफिशियन्सी लीड्स टू द डिसीज ऑफ स्कर्वी। मित्रांनो, आपल्याला तांत्रिक घटक मध्ये आपल्या म्हणजे ह्युमन डिसीजेसशी रिलेटेड ही प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतात। तर त्यामध्ये हा प्रश्न आहे, विच डिफिशियन्सी लीड्स टू डिसीज नोन ॲज स्कर्वी। स्कर्वी हा म्हणजे मानवातील आजार आहे, हा कुठल्या व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो म्हणजे कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन दिलेले आहेत, व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन B12 आहे, व्हिटॅमिन सी आहे की व्हिटॅमिन डी आहे? तर स्कर्वी हा डिसीज आपल्याला व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे बघायला मिळतो। पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द टर्म फॉर कॅपॅसिटी। प्रश्न समजून घ्या, मराठीमध्येही सांगतोय। जर आपल्याला इंग्लिश मधून प्रश्न समजायला अडचण येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण कमेंट करून सांगू शकता। आपण त्यानंतर इंग्लिश आणि मराठी म्हणजे बायलिंग्वल मध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही घेऊया। म्हणजे त्यामुळे जे विद्यार्थी डिप्लोमा ज्यांनी केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना इंग्लिश थोडी अवघड वाटते, परंतु मित्रांनो आपण असे न करता आपण इंग्लिशही समजून घ्यायला हवी। परीक्षेमध्ये आपण बघितले असेल, कृषी सेवक पदभरती आपण जर दिली असेल तर आपल्याला इंग्लिश लेवल मध्ये इंग्लिशचेही प्रश्न बघावे लागले असतील आणि मराठीमध्ये ट्रान्सलेशनही बघावे लागले असेल। त्यामुळे आपण इंग्लिशला थोडेही न घाबरता इंग्लिशचे प्रश्नही तशाच पद्धतीने टॅकल करायचे आहेत जसे आपण मराठी मधून प्रश्न बघितल्यानंतर ते टॅकल करतो। चला मग बघूया पुढचा प्रश्न, व्हॉट इज द टर्म फॉर द कॅपॅसिटी ऑफ सॉइल टू प्रोड्यूस इकॉनॉमिकली व्हायबल क्रॉप्स अँड मेंटेन सॉइल हेल्थ। तर प्रश्न काय म्हणतो, व्हॉट इज द टर्म फॉर द कॅपॅसिटी ऑफ सॉइल म्हणजे सॉइलची कॅपॅसिटी टू प्रोड्यूस इकॉनॉमिकली व्हायबल क्रॉप्स अँड मेंटेन सॉइल हेल्थ। तर याचं काय उत्तर असणार आहे? सॉइल फर्टिलिटी म्हणतो याला आपण, की सॉइल प्रोडक्टिव्हिटी म्हणतो, की सॉइल स्ट्रक्चर म्हणतो, की सॉइल पीएच म्हणतो? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन बी, सॉइल प्रोडक्टिव्हिटी। ही सॉइल प्रोडक्टिव्हिटीची डेफिनेशन आहे। द term for the capacity of soil to produce economically viable crops and maintain soil health. याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे सॉइल प्रोडक्टिव्हिटी। पुढचा प्रश्न बघूया, हाऊ कॅन कॉटन लीफ कर्ल व्हायरस
कॉटन लीफ कर्ल व्हायरस हा डिसीज आहे तो कशाने मॅनेज केला जातो इफेक्टिव्हली म्हटलंय. तर याचे ऑप्शन्स आहेत केमिकल पेस्टिसाइड आहे, बीटी कॉटन कल्टिवेशन आहे, क्रॉप रोटेशन आहे की सॉइल फर्मिगेशन आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बीटी कॉटनच्या कल्टिवेशनला आपण कॉटन लीफ कर्ल व्हायरस हा जो डिसीज आहे तो इफेक्टिव्हली मॅनेज करू शकतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे बीटी कॉटनचे कल्टिवेशन. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट आर द सीड्स डायरेक्टली प्रोड्युस्ड अंडर द कंट्रोल ऑफ ओरिजिनेटिंग ब्रीडर. म्हणजे असे सीड जे डायरेक्टली प्रोड्यूस केले जातात म्हणजे कोणाच्या अंडर कंट्रोलद्वारे. व्हॉट आर द सीड्स डायरेक्टली प्रोड्युस्ड अंडर द कंट्रोल ऑफ द ओरिजिनेटिंग ब्रीडर. म्हणजे ओरिजिनेटिंग ब्रीडर जो आहे तो कोणत्या प्रकारचे सीड प्रोड्यूस करतो. तर याचं उत्तर काय असणार आहे. यामध्ये ब्रीडर दिसतंय म्हणजे आपले उत्तर असणार आहे का ब्रीडर सीड. ऑप्शन काय काय आहेत. ब्रीडर सीड्स, फाउंडेशन सीड्स, सर्टिफाईड सीड्स, न्यूक्लियस सीड्स. काय आहे याचं उत्तर. तर मित्रांनो याचं उत्तर असणार आहे न्यूक्लियस सीड. म्हणजे ओरिजिनेटिंग ब्रीडर जे सीड प्रोड्यूस करतो त्याला न्यूक्लियस सीड्स असे म्हणतात. न्यूक्लियस सीड म्हणजे जे की प्युअर सीड आहे, 99.9% याची प्युरिटी असते. त्यानंतर न्यूक्लियस सीड नंतर कोणते येते आपण हा पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. अगोदर न्यूक्लियस सीड येतं, त्यानंतर ब्रीडर सीड येतं, त्यानंतर फाउंडेशन सीड येतं, त्यानंतर रजिस्टर्ड सीड येतं आणि त्यानंतर सर्टिफाईड सीड येतं. सर्टिफाईड सीड या सर्वांचे टॅग आपण पाठ करून ठेवायचे आहेत. त्यानंतर आयसोलेशन, डिस्टन्स अशा पद्धतीचे विविध प्रश्न आपल्याला या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. तर मग याचं उत्तर काय आहे. ओरिजिनेटिंग ब्रीडरद्वारे जे सीड प्रोड्यूस केले जातात त्या सीडला काय म्हणतात न्यूक्लियस सीड्स असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. विच टाइप ऑफ नॉझल इज रिकमेंडेड फॉर हर्बिसाइडल स्प्रे इन फील्ड क्रॉप्स. तर कोणत्या प्रकारचे नोझल हे हर्बिसाइडल स्प्रे मध्ये फील्ड क्रॉपच्या वापरले जाते. तर याचं उत्तर काय आहे. मिस्ट टाइप आहे, ड्रीप टाइप आहे, फ्लडिंग टाइप आहे की फॅन टाइप आहे. तर याचे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ग्रामसेवक पदभरतीसाठी जे तांत्रिक घटक विषय आहे त्याबद्दलचे सर्व प्रश्न आपल्याला सराव करण्यासाठी टेलिग्राम चॅनलवर दररोजची 25 प्रश्नांची पीडीएफ मिळणार आहे आणि त्या पीडीएफचे अनालिसिस आपल्याला दररोज सायंकाळी 6 वाजता ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. थँक्यू.